राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। नार्वेकर आणि मुख्यमंत्र्यांमध्ये गुप्त बैठक झाली असून आमदार अपात्रतेसंदर्भात चर्चेची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। नार्वेकरांना 10 जानेवारीपर्यंत निकालासाठी मुदत देण्यात आली होती आणि आता याच संदर्भात एक महत्त्वाची गुप्त बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून हाती आलेली आहे। या बैठकीमध्ये आमदार अपात्रतेसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समजते। दरम्यान नार्वेकरांना 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते। 30 डिसेंबरपर्यंत निकाल द्यायचा होता, मात्र मुदत वाढवून देण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाकडून आणि आता 10 जानेवारीपर्यंत निकाल देण्याचे निर्देश देण्यात आलेले। आता नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आलेली। या बैठकीमध्ये आमदार अपात्रतेसंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते। या संदर्भात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी घेतलेला आढावा आपण पाहूयात। अत्यंत महत्त्वाची अपडेट जी आहे ती येत आहे। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर जे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांच्या बंगली वर्षा निवासस्थानी जे आहेत आले होते। तब्बल दोघांमध्ये 40 ते 42 मिनिटं चर्चा झाल्याची जी माहिती आहे ती मिळत आहे। एकूणच बघायला गेलं तर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांच्या भेटीला का गेलेत हा प्रश्न जरी उपस्थित होत असला तरी एक गोष्ट मात्र अशी की येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये आमदार अपात्रतेची सुनावणी जी आहे ती होणार आहे। पाहायला गेलं तर मागील 1-1.5 महिन्यांपासून जे आमदार अपात्रतेची सुनावणी जी आहे ती सुरू होती आणि सोबतच नागपूरमध्ये अधिवेशन दरम्यान सुद्धा ही सुनावणी सुरू होती। पण आता कुठेतरी निकाल द्यायचा आहे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना। यासाठी ही भेट झाली का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होत आहे। मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।